नमस्कार, आम्ही भोजन स्नेही या रेसिपी चॅनेलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत की घरच्या घरी भट्टीसारखे खारे शेंगदाणे कसे भाजायचे ते। लहान मोठ्यांना आवडणारे आणि उपवासाला चालणारे भट्टीसारखे खारे शेंगदाणे। चला भाजूया खारे शेंगदाणे। खारे शेंगदाणे बनवण्यासाठी आपल्याला 1 वाटी शेंगदाणे लागणार आहेत, 1.5 चमचा मीठ आणि 1 ग्लास पाणी। हे या शेंगदाण्याच्या दुप्पट पाणी आहे, वाटीने घेतलं तर 2 वाटी घ्या। सुरुवातीला आपण 1 ग्लास म्हणजे 2 वाटी पाणी गॅसवर गरम करण्यासाठी ठेवणार आहोत। पाण्याला उकळी आल्यानंतर आपण ते पाणी त्या शेंगदाण्यामध्ये ओतणार आहोत, त्यामुळे पाण्याला सुरुवातीला उकळी येऊ द्यायची। पाण्याला उकळी आलेली आहे, गॅस बंद केलाय। सुरुवातीला 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, त्यामध्ये उकळलेले सर्व पाणी मी घालणार आहे आणि त्यात आता आपण 1.5 चमचा मीठ ऍड करणार आहोत। आता हे चमचावर मीठ ऍड केल्यानंतर हे मिश्रण थंड होण्यासाठी आपण झाकून ठेवणार आहोत। किती मिनिटं ठेवायचे? एक 10 मिनिटं झाकून ठेवायचं। आता हे शेंगदाणे पाहू शकतोय आपण, एक 10 मिनिटं आपण पाण्यात भिजवलेले, थोडे फुललेले दिसतायत आपल्याला। आता आपण यातलं सगळं पाणी काय करून घेणार आहे, गाळणीच्या सहाय्याने सुरुवातीला काढून घेणार आहोत। हे असेच एक मी 10 मिनिटं ठेवून यातलं सगळं पाणी निथळून घेणार आहे। लोखंडी कढई गरम करून घ्यायची, त्यामध्ये 2 वाट्या आपलं साधं मीठ टाकून घ्यायचं आणि ते व्यवस्थित परतायचं। जोपर्यंत मीठ गरम होत नाही तोपर्यंत परतायचं। मीठ गरम झालंय हे लक्षात आलं की त्यामध्ये आपण जे नितळत ठेवलेले शेंगदाणे होते ते 10 मिनिटं नितळलेले शेंगदाणे टाकायचे। मी ते शेंगदाणे निथळून कपड्यावर पुसून घेतलेले आहेत, तुम्ही सुद्धा सुकवून पुसून घेतले तरी चालेल। मिठामध्ये ते मिक्स करायचे। आता तुमचा प्रश्न असेल की आधी घातलेलं आपण पाण्यातलं मीठ आणि हे मिठात भाजणार, त्यामुळे खूप खारट होतील का? तर नाही, जो मिठाचा अंश आहे तो पाण्यात घातलेला मिठाचा अंश होता तेवढाच त्या शेंगदाण्याने ओढून घेतलेला असतो। या मिठामध्ये फक्त ते भाजले जातात भट्टीसारखे, या मिठाची चव त्यामध्ये उतरत नाही, पाण्यातल्याच मिठाची चव त्यामध्ये उतरते। किती वेळ भाजायचे? तर जोपर्यंत मीठ आणि शेंगदाणे वेगळे होत नाहीत तोपर्यंत भाजत राहायचं। मला मीठ आणि शेंगदाणे वेगळे होण्यासाठी 10 मिनिटं लागलेले आहेत। हे पहा, कसे लाल भडक शेंगदाणे दिसत आहेत, व्यवस्थित भाजत आलेले आहेत। व्यवस्थित भाजून घ्यायचं, गॅस कमी जास्त करत करत भाजायचं। सगळे शेंगदाणे भाजत आलेत असं लक्षात आलं की त्यामधलं काय करायचं, व्यवस्थित हलवतच गॅस बारीक करत मोठा करत गॅसवर भाजून घ्यायचे। शेंगदाणे करपणार नाहीत याची काळजी घ्यायची। 10 मिनिटांनंतर आपण गॅस बंद करू शकतोय किंवा गॅस चालू असतानाच ते मिठातून असे हलवून वेगळे करायचे। मिठाचा अंश त्यामध्ये येणार नाही याचा विचार करायचा। डायरेक्ट तुम्ही गॅसवरच असं चाळणीनं चाळून काढू शकताय किंवा गॅस बंद करून एक 10 मिनिटांना काढलं तरी चालेल। सगळे शेंगदाणे मी मिठातून बाजूला करून घेतलेले आहेत। असेच शेंगदाणे मी हे 10 मिनिटं ठेवणार आहे। सगळे मिठातून बाजूला करून झालेले आहेत शेंगदाणे। मिठातून काढल्यानंतर 10 मिनिटं थंड होऊ दिलेले आहेत शेंगदाणे आणि त्यानंतर त्याला एकदम टेस्ट जी आहे ती भट्टीसारखीच आलेली असते। हे तुम्ही खाण्यासाठी रेडी आहेत। 10 मिनिटापूर्वी थोडा क्रंचीनेस कमी असतो, पण 10 मिनिटानंतर बघितलं तर अतिशय कुरकुरीत लागतात आणि छान लागतात। व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह।